नमस्कार मित्रांनो, डिजिटल महाराष्ट्र हेल्थमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड हे केवळ टॅक्स भरण्यासाठीच नाही तर बँक खाते उघडणे किंवा कोणत्याही सरकारी कामासाठी अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र बनलेलं आहे. अनेक जण पॅन कार्ड काढण्यासाठी एजंटला 500 ते 1000 रुपये देतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून फक्त 5 मिनिटांमध्ये पॅन कार्ड कसे अप्लाय करू शकता. तर चला तर मित्रांनो, आपण बघूयात 5 मिनिटांमध्ये घर बसल्या पॅन कार्ड कसे अप्लाय करायचे. तुम्ही पाहू शकता, सर्वात आधी गुगलवर ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन सर्च करा आणि प्रोटॅन पूर्वीचे NSDLच्या अधिकृत वेबसाईटवरती क्लिक करा. वेबसाईटचा असा काही इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईपमध्ये न्यू पॅन ॲप्लिकेशन सिलेक्ट करून इंडिव्हिज्युअल असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुलगा असेल तर श्री, मुलगा असेल तर श्रीमती किंवा कुमारी असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिकडे तुमचं आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करून तुम्हाला तुमचा जीमेल ID आणि मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेले दोन्ही चेकबॉक्स क्लिक करून तुम्हाला सबमिट फॉर्म करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर असं काही तुम्हाला टोकन नंबर जनरेट करून दिला जाईल. टोकन नंबर जनरेट झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला आधार बेस ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन पुढची भरायची आहे. आधार बेस ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला जर तुमचा पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डनुसार भरायचं हवा असेल तर तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. त्यानंतर चूज फ्रॉम दी ऑप्शन बिलोमध्ये जाऊन तुम्हाला फिजिकल कॉपी टू युअर पॅन कार्ड म्हणजे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड घरी फिजिकल कॉपीमध्ये हवं असेल तर तुम्ही पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुम्हाला तुमचं PDF तुम्हाला पॅन कार्ड हवं असेल तर तुम्ही ओनली PDF सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 अंक एंटर करून येस करायचं आहे. येस केल्यावरती तुम्हाला तुमची खाली पूर्ण इन्फॉर्मेशन दिसत असेल जी आपण रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरली होती. त्यानंतर तुम्हाला मेल सिलेक्ट करून स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला तुमची पॅरेंट्स डिटेल्स एंटर करायचे आहे. पॅरेंट डिटेल्स म्हणजे पॅन कार्डवरती तुम्हाला तुमच्या आईचं नाव हवं आहे की वडिलांचं नाव हवं आहे. तर मला याच्यावरती तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव हवं आहे, तर मी इकडे माझ्या वडिलांचं नाव फादर डिटेल्समध्ये फिल करणार. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून नेक्स्ट पेजवर यायचं आहे. नेक्स्ट पेजवर आल्यावरती तुम्हाला प्लीज सिलेक्ट द सिक्युअर इन्कम, त्यामध्ये मी सॅलरी टाकतो आहे. सॅलरी सिलेक्ट केल्यावरती मला इकडे माझा ऑफिस ॲड्रेस टाकायला लागणार आहे. ऑफिस ॲड्रेस मी माझा इकडे टाकतो आहे. तुम्हालाही तुमचा ऑफिस ॲड्रेस तुम्हाला इकडे ऑफिस ॲड्रेस किंवा तुमचा घराचा ॲड्रेस दोघांपैकी एक तुम्हाला तिकडे फिल करायचा आहे. ऑफिस नेममध्ये मी माझ्या इथे ऑफिसचा ॲड्रेस नाव टाकतो आहे. त्यानंतर फ्लॅट किंवा रूम नंबरमध्ये मी माझा शॉपचा नंबर टाकतो आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सिटीचं किंवा विलेज गावाचं किंवा बिल्डिंगचं नाव अपडेट करायचं आहे. त्यानंतर तुमचा तहसील म्हणजे सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून येतात त्या डिस्ट्रिक्ट घेत आहे. त्यानंतर कंट्री नेममध्ये आपल्याला इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या टेरिटरीमध्ये येत असाल तिकडे आपल्याला ती टेरिटरी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि तुमचा पिनकोड टाकून नेक्स्ट करायचा आहे. टेलिफोनिक नंबरमध्ये तुम्हाला तुमचा आपला इंडिया सिलेक्ट करून STD कोड नाही टाकला तरी चालतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून पुढे यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर भरपूर लोक इकडे आता कन्फ्यूज होतात. एरिया कोड म्हणजे काय? एरिया कोड म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला तुमचा एरिया कोड माहिती नसेल
तर तुम्ही इंडियन सिटीजनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जवळची कोणतीही सिटी यामध्ये असेल ती सिटीचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि फिच करायचं आहे. त्यानंतर खाली इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमचा एरिया दिसून जाणार. त्यावरती तुम्हाला एरिया तुमचा कोणताही ज्या एरियामध्ये येत असेल तर तुम्ही त्या एरिया सिलेक्ट करून ऑटोमॅटिकली वरती तुमचा एरिया कोड सिलेक्ट होऊन जातो. तुम्हाला तुमचा एरिया कोड सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून पुढे यायचं आहे. इकडे तुम्हाला आधार बेस तुमचं पॅन कार्ड हवं असेल तर पूर्णपणे आधारवरती क्लिक करायचं आहे. पुढे नेक्स्ट करत तुम्हाला तुमचा फॉर्म खाली दिलेली इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर सिलेक्टवरती हिमसेल्फ वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा प्लेस जे कुठल्याही प्लेसवरून तुम्ही फॉर्म भरत असाल तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे पहिले 8 अंक इकडे एंटर करायचे आहेत. आधार नंबरचे 8 अंक स्टार्टिंगचे 8 नंबर फिल झाल्यानंतर तुम्हाला एकदम लास्टला येऊन प्रोसीड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पॅन कार्डचा पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.